तर नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज सकाळी निघालो आपण कामाला। आत्ता वाजलेत सकाळचे 8:15 झालेले आहेत आणि अजून काय ट्रिप वगैरे काय पडली नाही अजून। तर बघूयात कधीपर्यंत ट्रिप पडते, काय पडतं। तर काल आपण आलो होतो लवकरच, काल 6:30 घरी आलो होतो जसं की तुम्हाला सांगितलं मी। आणि आज पण संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत करण्याचा विचार आहे आणि थोडंसं दुसरं पण काम आहे, त्यामुळे थोडंसं आज लवकर निघालो। तर बघूयात ट्रिप कधीपर्यंत पडते आणि कुठून पडते। आपण घरून तर निघालो दादा बाहेर, घराच्या बाहेर पडल्याशिवाय आज काय ट्रिप पडणार नाही असं वाटलं मला। कारण का अर्धा तास झाला आपण डिव्हाइस आपले ऑन करून ठेवले होते, जेवढे बी आपले ॲप्स आहेत तेवढे पण। तर अजून काय ट्रिप पडलेली नाही, बघूयात कधीपर्यंत पडते। चला तर मग मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडलेली आहे द्वारका सिटीतून पुणे स्टेशनची राईड। म्हणजे रेट वगैरे चांगला दिला आहे आपल्याला तसा। आणि आपण निघालो कस्टमरला पिकअप करण्यासाठी। पुणे स्टेशनची राईड आहे ती आणि भेटूत आपण पुणे स्टेशनला। चला तर मग कस्टमरला आधी पिकअप करूयात। तर मित्रांनो, आपण आहोत आता आंबेगाव बुद्रुकमध्ये। आपण स्टेशनला सोडल्या आपल्याला लगेच तिथून पडली ट्रिप आंबेगाव बुद्रुकची। आणि आपण आत्ताच कस्टमरला ड्रॉप केले। जे स्टेशनच्या बाहेर जे आपल्याला बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉपपासून ट्रिप पडलेली। कस्टमरला आपण इथं सोडलेलं, फेअर बऱ्यापैकी दाखवलं उबरमध्ये। तर आता इथं थांबलो आहे आंबेगावमध्ये। बघूयात पुढची ट्रिप कधी पडते, किती वेळानंतर। तसं पण उबरवरती खूप कमी पडता येत आता बुकिंग्स। रॅपिडो पण चालू केला आणि ओला पण चालू आहे। बघूयात कोणावर ट्रिप पडते। खरं पाहिलं तर ओला खूप कमी रेट देतो आहे, त्यामुळे मी ओला खूप कमी चालवतो। रॅपिडो आणि उबरवर जास्त आपला बिझनेस असतो। चला तर मग बघूयात किती वेळानंतर आपल्याला। तर मित्रांनो, आपल्याला पडलेली आहे ट्रिप रॅपिडोवरती आणि आपण चाललो कस्टमरला पिकअप करण्यासाठी। इथंच 1 किलोमीटरनं आपल्याला पिकअप करायचे आणि 3 किलोमीटर सोडायचे, त्याचे दिलेत आपल्याला 130 रुपये। चला तर मग कस्टमरला पिकअप करूयात आणि सोडूयात। आणि भले थोडेसे पैसे कमी असतील, पण 3 किलोमीटरला एवढे पैसे भेटत आहेत, चांगली गोष्ट आहे। आपलं कसं किलोमीटर पडलं ते। मग मित्रांनो, कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलेलं आहे। बिबीवाडीची ट्रिप होती, आपल्याला 130 रुपये दिलेत कस्टमरनी। आणि ते रॅपिडोवर असल्यामुळं आपल्याला काय कमिशन द्यायची गरज नाही, आपण त्याला रिचार्ज केलेलं आहे ऑलरेडी। आणि आत्ता कस्टमरला आपण ड्रॉप करून थांबलो तिथं, उबर पण चालू करून ठेवलं। अजून काय ट्रिप पडलेली नाही आहे, बघूयात कुठली ट्रिप पडते। आणि आपल्या या ट्रिपला कंप्लीट करायला आपल्याला 10 ते 12 मिनटाचा वेळ लागला असेल जास्तीत जास्त। चला तर मित्रांनो, आपल्याला पडली आहे ट्रिप बिबीवाडीतूनच। बघावं लागेल कुठली आहे, मी तर बघितली नाही कुठली ट्रिप होती ते। तिथे पोहोचल्यावर सांगतो तुम्हाला कुठली आहे ते। 17 किलोमीटर अंतर दाखवले मला आणि आपण चालू कस्टमरला पिकअप करण्यासाठी। चला तर मग भेटूयात आपण। तर मित्रांनो, आपण आहोत आता शिवाजीनगरमध्ये कस्टमरला ड्रॉप केलेलं आहे। आणि ह्याची जे पहिले जी ट्रिप पडली होती, तुम्हाला म्हणलं होतं मला माहिती नाही आहे, ती होती खराडीची। खराडीतून डायरेक्ट आपल्याला इथं शिवाजीनगरची ट्रिप पडलेली आहे आणि जस्ट आपण कस्टमरला ड्रॉप केले। नेक्स्ट ट्रिप बघूयात कोणती पडते ते, कशावर पडते ते। ही पडल्या होत्या दोन्ही पण ट्रिप्स, जे की रॅपिडोवरती, आणि आपण कस्टमरला सोडत थांबलो आहे। आता बघूयात कशावरती ट्रिप पडते। सध्याला उबर चांगले रेट देते। चला तर मग आपण आता उबर चालू करूयात आणि बघूयात ट्रिप कुठली पडते। तर मित्रांनो, आपल्याला पडलेली आहे आता उबरवरती इंटरसिटी रांजणगावची आणि ॲक्सेप्ट केलेली आहे। 2 तासाचे आपल्याला 1 तास 40 मिनिटांचे दाखवलेले आहेत।
950 रुपये. तर ठीक आहे, ॲक्सेप्ट केलेले. आता आपण निघालो आहे कस्टमरला पिकअप करण्यासाठी. बघूयात कस्टमर काय म्हणतात. चला तर मग आता भेटूत आपण रांजणगावमध्ये डायरेक्टली. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत रांजणगावमध्ये आणि पोहोचून मला एक बराच वेळ झाला आहे. एक 15 ते 20 मिनटं झाला असतील मला पोहोचून. आपण इथं CNG पण भरून घेतला. ज्या जागी आपण कस्टमरला सोडले त्याच जागी CNG भरून घेतला आहे. म्हणजे त्याच पंपावरच्या साईडलाच त्यांना सोडायचं होतं, तिथूनच CNG भरून घेतला आपण. एक इथं टोरंटचा CNG आहे आणि एक काय नाही 4-5 रुपयाचा फरक आहे नॉर्मल CNG आणि टोरंटमध्ये. तर आपण तो भरून घेतला आहे आणि नाश्ता वगैरे करून घेतला इथंच. आता बघूत आपले एंट्रीसाठी कधी पडते आपल्याला घरी जाण्यासाठी किंवा पुण्यामध्ये जाण्यासाठी. तर आपण बघूयात आपल्याला रिटर्नची ट्रिप कधी पडते, किती वेळ लागतो. पहिली वेळेस आपण रांजणगावला आलो तर ते इकडून पडण्याची आता शक्यता आहे. 5-5:30-6पर्यंत आपण बघूयात. नाही पडली तर मग इकडं शिक्रापूर मार्गे चाकण थेट गाठायचं घर. म्हणजे जास्त इकडे हिंडत बसण्यात फायदा नाही आहे आता. तर बघूयात मग ट्रिप कधी पडते. तर मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडली आहे आता वाजले तर संध्याकाळचे 6:30. तेव्हापासून एका जागेवरच होतो आपण. आत्ता जस्ट पडली आहे ट्रिप आपल्याला इंटरसिटी विमाननगरची. त्याच्या अगोदर पण मुंबईची पण पडली होती, पण आपल्याला मुंबई जायचं नव्हतं. आज सोमवार आहे, कारण रिटर्न मिळणार नाही आजच्या आज आणि पोहोचायला 11 वाजले असते. त्यामुळे मी काय ॲक्सेप्ट केली नाही मुंबईची ट्रिप आणि आत्ता पडली विमाननगरची, ती घेतली आहे आणि आता कस्टमरला पिकअप करण्यासाठी चाललो आहे. चला तर मग भेटूच आपण आता विमाननगरमध्ये. चला तर मित्रांनो, कस्टमरला आता जस्ट आपण ड्रॉप केलेलं आहे इथे जे की विमाननगरमध्ये आणि निघालो आता दुसऱ्या कस्टमरला पिक करण्यासाठी, जे की आहे तिथून एक 900 मीटर अंतरावर आणि त्यांना सोडायचे 5 किलोमीटरचे. आपल्याला दिले बऱ्यापैकी पैसे. चला तर मग भेटूयात आपण ड्रॉप केल्यानंतर. तर मित्रांनो, आपण आत्ताच जस्ट कस्टमरला ड्रॉप केले संचित हॉस्पिटलच्या बाजूला, जे की आपल्याला ट्रिप पडली होती विमाननगरवरून. ते आपण इथं आता ड्रॉप केले आणि इथूनच एक संगमवाडीवरून ट्रिप पडलेली आहे, जे की भूमकर चौकाच्या जवळपास कुठली तरी. तर त्यांना आपण पिकअप करायला चाललो आहोत. चला तर मग भेट. तर मित्रांनो, आपल्याला संचिती हॉस्पिटलपासून एक ट्रिप पडलेली संचिती हॉस्पिटलला जसं आपण कस्टमरला सोडलं तर आपल्याला संगमवाडीवरून ट्रिप पडली होती. पण बराच वेळ थांबल्यानंतर कस्टमर काय कॉल रिसीव करत नव्हते. त्यामुळे एक 10 मिनटानंतर मी ट्रिप कॅन्सल केली. ती रॅपिडोवर जी होती, लगेच मी तिथं ओला चालू केली. त्यानंतर मला स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 6 तिथून पिकअप पडला. म्हणजे तिथून ट्रिप आली होती, जी की आपल्याला आली होती आकुर्डीची. कस्टमरला आपण आकुर्डीला सोडल्यानंतर तिथून लगेच परत आपल्याला तिथून मी गो टू टाकितलं. म्हणजे त्यावेळेस म्हणजे आपल्याला ट्रिप पडलेली त्यानंतर आपल्याला ट्रिप पडलेली पुणे रेल्वे स्टेशन 6 नंबर प्लॅटफॉर्मवरून आकुर्डीला सोडायची पिंपरी चिंचवडमध्ये. तर मग मी ते कस्टमरला सोडलं. त्यानंतर गो टू टाकलं. ओला, उबर, रॅपिडोवरती सर्वांवरती गो टू टाकल्यानंतर मला वाजली ट्रिप आदित्य बिर्ला हॉस्पिटलपासून म्हाळुंगे कमानीपाशी जे एक अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटची वाजली होती. मग ती ॲक्सेप्ट करून मी आत्ता जस्ट त्यांना सोडून घरी पोहोचलो आहे. तर मला आज इंटरसिटी पण आली होती. 5 तास लागले असते इंटरसिटीला. म्हणजे आपल्याला 6ला इंटरसिटी आली तर आपल्याला 11, सव्वा 11 वाजले असते मुंबईला पोहोचायला. तर मग तिकडून येणे काही शक्य आज झालं नसतं, कारण ट्रिप पडली नसती. आज सोमवार आहे, सोमवारी खूप ट्रिप कमी पडतात तिकडनं. त्यामुळं मी ती ॲक्सेप्ट केली नाही. आणि त्याचं दुसरं एक कारण होतं की रेट खूप कमी होता त्याला, म्हणून ते एक.
तर मित्रांनो, आपण सकाळी निघालो होतो घराच्या बाहेर 8:30 वाजता आणि आत्ता वाजलेले आहेत 11:30. तर जवळपास 15 तास आपण बाहेर होतो आणि इंटरसिटी रांजणगावची असल्यामुळं आपल्याला तिकडं 2.5 तास आपला वेळ वाया गेला. समजा तिकडं आरामच केला आपण, तर वेळ वाया गेला तेवढा. तर 2.5 तास जर मायनस केलं तर त्याच्यातले 13 असा आपला आज ड्रायव्हिंग झालेली आहे. आणि याच्यामध्ये आज आपली झालेली आहे 3,600 रुपये अर्निंग. त्याच्यातली 800-900 रुपये CNG गेला. तर आपल्याला बाकीचे जेवढे राहतील तेवढे आपले असणार आहेत. त्याच्यात मेंटेनन्स असणार आहे, अजून बऱ्याच काही गोष्टी असणार आहेत. चला तर मग ह्या ब्लॉगला आपण इथंच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.